हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी सुरू होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. यानंतर BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला एक्सपेक्टेड BMS आणि BHMS च्या सीट्स किती राहिलेल्या आहेत हे नवीन कॉलेज मिळून आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत, इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, गेल्या वर्षी म्हणजे 2024 ला इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर काय काय प्रोसेस झाली होती हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि शेवटचं एका चॅनलला मी थँक्यू म्हणणार आहे. त्या चॅनलचे सबस्क्रायबर्स किती आहेत? 51.9K. त्या चॅनलने आपला जो सकाळचा व्हिडिओ होता शॉर्टवाला तो कॉपी पेस्ट केलेला आहे सेम त्यांच्या स्टाईलमध्ये. हे तुम्हाला मी सांगणार आहे. हे सर्व ओव्हरऑल आणि त्यांना थँक्यू देखील म्हणायचं आहे, कारण की आपलं छोटं चॅनल आहे पण त्यांचं मोठं चॅनल आहे, पण त्यांनी आपल्या चॅनलची कॉपी केलेली आहे त्यांच्या चॅनलवर. लक्षात, हे शेवटी सांगायलाच आहे. ओके, यानंतर आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी स्टार्ट होणार आहे आपण ते पाहणार आहोत. यानंतर BMS चे कॉलेज ऍड झालेलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर ओव्हरऑल BMS BHMS एक्सपेक्टेड सीट्स किती रिमेनिंग राहिलेले आहेत स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत हे देखील आपण थोडक्यात सांगणार आहे. आणि सगळ्यात बेस्ट मी थँक्यू म्हणत आहे. थँक्यू कुणाला म्हणत आहे? करिअर एक्सपर्ट्स जे चॅनल आहेत त्याला, कारण की या चॅनलचे साधारणतः 51.9K सबस्क्रायबर आहेत. या चॅनलने आपला जो मॉर्निंगचा व्हिडिओ होता BMS BHMS चा तो जशाच तसा कॉपी पेस्ट केलेला आहे. हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवणार आहे आणि त्यांना देखील थँक्यू म्हणत आहे. आता वन बाय वन डिस्कस करू. ओके, सो गाईज पहिला टॉपिक पहा, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी स्टार्ट होणार आहे आपण ते पाहू. ओके, सो गाईज यामध्ये पहा, सो गाईज BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 हा पुढच्या आठवड्यात कधीही सुरू होऊन जाईल. पुढच्या आठवड्यात कधीही सुरू होऊन जाईल. तर आता 10 जानेवारी मी तुम्हाला सांगत आहे शेवटची कट ऑफ डेट आपली, म्हणजे 10 जानेवारीला आपली काउन्सिलिंग संपणार आहे. ओके, सो गाईज यामध्ये पहा, इलिजिबल क्रायटेरिया खाली जर आला तरच या खालील गोष्टी होतील बरं का. जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तरच या खालच्या गोष्टी होतील. कोणत्या त्या पहा. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, नवीन रजिस्ट्रेशन सुरू होतात. नवीन रजिस्ट्रेशन कोण करू शकतात? जर कोणत्या विद्यार्थ्यांनी अगोदर कमी स्कोर आल्यामुळे रजिस्ट्रेशन केलं नसेल असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं होतं अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेलं आहे. मागच्या 4 राऊंड ते 8 राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलं नाही, कॅन्सल केलेलं आहे, ते काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहेत, असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंच नाही किंवा कॅन्सल केली असेल असे विद्यार्थी BMS BHMS ची सीट सोडून बसलेले आहेत असे विद्यार्थी देखील रजिस्ट्रेशन करू शकतात. IQ ची सीट बरं का. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, यानंतर चॉईस फिलिंग असेल. यानंतर तुमची चॉईस फिलिंग कोण करू शकणार? नवीन रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटले नाही असेच विद्यार्थी चॉईस फिलिंगला एलिजिबल राहतील. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 ते 4 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते 4 मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थी. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, 83 ते 113 प्लस. नीट ऐका, 83 ते 113 प्लस जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर एवढा येईल. आणि या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त IQ कोट्यानेच तुम्हाला ऍडमिशनचा भाग घेता येईल. IQ कोट्यामध्येच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चान्स भेटेल. मेरिट बेसवरती तुमचा नंबर लागणार नाही. पण काही विद्यार्थ्यांनी सीट कॅन्सल केली असेल पण त्यांचा स्कोर साधारणतः बघा 220 किंवा 240 260 270 280 असा असेल तर त्या विद्यार्थ्याला BMS BHMS ची ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात ज्या ठिकाणी वॅकंट सीट राहिलेले आहेत मेरिट बेसवरती. लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर पुढचा पहा गाईज, पुढचा टॉपिक आहे गुड न्यूज. BMS साठी एक कॉलेज ऍड झालेलं आहे, ते देखील जुनं आहे. आणि ओव्हरऑल एक्सपेक्टेड BMS BHMS च्या रिमेनिंग सीट्स किती राहिलेल्या आहेत स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी आपण ते पाहू थोडक्यात. ओके, सो गाईज यामध्ये पहा, 3271 कॉलेजचा कोड आहे. मी 4थी ते 5वी वेळ सांगत आहे तुम्हाला बरं का. आणि डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जे की सुलतानपूरचं आहे, हे बुलढाण्याचं कॉलेज आहे. ओके, या ठिकाणी 100 सीट्स आलेल्या आहेत. ओके, यामध्ये IQच्या जागा 15 येतात, ऑल इंडिया कोट्याला 15 जागा येतात, मेरिट बेसवरती 70 जागा येतात. म्हणजे या ठिकाणी 85 जागा मेरिट बेसवरती राहणार. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, एक्सपेक्टेड BMS BHMS सीट्स रिमेनिंग
स्टे वॅकन्सी राऊंड 5. आता 5 साठी आपण किती सीट्स आलेल्या आहेत ते थोडक्यात पाहू. ओके, सो गाईज यामध्ये पहा BMS गव्हर्नमेंट साठी 2 सीट्स राहिलेल्या आहेत. ओके, यानंतर BMS प्रायव्हेट साठी साधारणतः 72 सीट्स राहिलेल्या आहेत टोटली 125 कॉलेजमध्ये बरं का, 125 कॉलेजमध्ये. यामध्ये IQच्या देखील जागा आहेत, आता सांगतो तुम्हाला. ओके, आणि आता नवीन कॉलेजचे ते तुम्हाला सांगणार. ओके, यानंतर BHMS गव्हर्नमेंट साठी 3 जागा राहिलेल्या आहेत. ओके, यानंतर BHMS प्रायव्हेट साठी 86 जागा राहिलेल्या आहेत. 1 लाख IQच्या जागा ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात राहतात, लक्षात. यानंतर नवीन कॉलेज जर आलेलं आपलं डॉक्टर आर्यन लाहोटीचे कॉलेज आलेलं आहे. या ठिकाणी 100 सीट्स आहेत. ओल्ड कॉलेज एक्सपेक्टेड कॅन्सल. आता ओल्ड कॉलेजमध्ये म्हणजे गेल्या राऊंडला एक्सपेक्टेड साधारणतः 7 ते 12 विद्यार्थ्यांनी BMS चे ऍडमिशन कॅन्सल केलेले असतील एक्सपेक्टेड, आणि एवढ्या जागा राहिलेल्या आहेत. ओके, आणि IQ साठी 10 ते 12 जागा राहिलेल्या आहेत, 2 जे नवीन कॉलेज किंवा ओल्ड कॉलेजमध्ये. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. सो ओव्हरऑल BMS प्रायव्हेट साठी एक्सपेक्टेड ओल्ड, आता एक्सपेक्टेड ओल्ड किती सीट्स राहिले आहेत या ठिकाणी 80 ते 85. यामध्ये IQच्या पण सीट्स आहेत बरं का. या ठिकाणी 72 मी सांगितलेलं आहे तुम्हाला, पण या ठिकाणी स्टे वॅकन्सी राऊंड 4 ला ऍडमिशन हे कॅन्सल झालेले आहेत, कन्फर्म सांगतो बरं का तुम्हाला. तर एक्सपेक्टेड 80 ते 85 जागा राहिलेल्या आहेत. ओके, तर काहीच यामध्ये IQच्या सीट्स जास्त प्रमाणात कॅन्सल झालेल्या आहेत बरं का BMS प्रायव्हेट साठी, लक्षात समजलं. यानंतर BMS ची काउन्सिलिंग साधारणतः 190 ते 200 सीट्स राहतील बरं का. BMS च्या काउन्सिलिंग साठी स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला साधारणतः 190 ते 200 सीट्स राहतील. यामधल्या जास्त प्रमाणात IQच्या जागा राहतील नवीन कॉलेज सोडलं तर, लक्षात. यानंतर BHMS साठी 80 ते 100 जागा राहिल्या असतील काही. यामध्ये पण IQच्या जास्त प्रमाणात जागा आहेत, लक्षात समजलं. एक्सपेक्टेड सीट्स किती राहू शकतात. यानंतर पुढचं पहा गाईज. इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर 2024 ला काय झाले होते. आता 2024 चा शेड्यूल पाहणार आहोत. इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर तुम्हाला किती दिवस भेटले होते काउन्सिलिंग साठी, आपण ते पाहू. हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण की 10 जानेवारीला जर काउन्सिलिंग संपत असेल तर इथून पुढे तुम्हाला किती दिवस भेटतील यानुसार तुम्हाला समजेल की इलिजिबल क्रायटेरिया हा खाली येणार आहे का नाही, लक्षात समजलं. सो गाईज यामध्ये पहा नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले होते किती तारखेला 19/11/2024 ते 21/11/2024 ला, या डेट मध्ये, लक्षात. यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडचा पण हाच पिरियड होता. ओके, यानंतर सीट मॅट्रिक्स चेक कधी आलं होतं 22/11/2024 ला सीट मॅट्रिक्स आलं होतं. ओके, यानंतर चॉईस फिलिंग कधी सुरू झाली होती 23/11/2024 ते 25/11/2024 ला ही चॉईस फिलिंग सुरू झालेली होती, लक्षात. आणि सगळ्यात शेवटचं 26 तारखेला हा रिझल्ट लागला होता. ऍडमिशन साठी डेट काय होती 27/11/2024 ते 30/11/2024. म्हणजेच गाईज या ठिकाणी पहा. सो गाईज या ठिकाणी 11 दिवस लागले होते. हे सर्व 11 दिवस लागले होते बरं का. इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग जे काय असेल, ऍडमिशन रिझल्ट वगैरे, हे तुम्हाला 11 दिवस लागले होते. 11 दिवस. त्याच्यामुळे आहे ना, जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर एवढे दिवस राहणं गरजेचं आहे. जर कमी असतील तर समजून जावं तुम्हाला काय समजायचे की इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाहीये. ओके, सो गाईज इलिजिबल क्रायटेरिया आता 31 तारखेपर्यंत खाली आला. 31 डिसेंबर 2025 पर्यंत जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर ओके, नाहीतर इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाही. तुम्हाला रिपीट शिवाय पर्याय राहणार नाहीये. क्लिअर सांगतो तुम्हाला, लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं पहा गाईज. आता सगळ्यात मेन टॉपिक आहे थँक्यूचा. थँक्यूचा खूप महत्वाचा आहे टॉपिक, तुम्ही पहा गाईज. ओके, सो गाईज थँक्यू फॉर करिअर एक्सपर्ट्स चॅनल. करिअर एक्सपर्ट्स चॅनलला मी थँक्यू म्हणत आहे का ते सांगतो तुम्हाला. मी मॉर्निंगला जो तुम्हाला व्हिडिओ टाकला होता, सर्व विद्यार्थ्यांना शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, यामध्ये आहे ना सर्व कॉपी सेम टू सेम केलेला आहे. सर्व कॉपी सेम टू सेम केलेला आहे. वाटलंच तर तुम्ही पाहू शकतात. चॅनलचं नाव मी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही वाटलंच तर पाहू शकतात. जाऊ द्या, व्ह्यूज जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला सांगतो की एवढं मोठं चॅनल आपलं कॉपी देखील करत आहे, त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही मी तुम्हाला. मी जस्ट हॅपी आहे की मोठ्या चॅनलनं मला प्रमोट केलेलं आहे, माझा कॉपी केलेला आहे, लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज. यामध्ये आता वाय थँक्यू. मी थँक्यू का म्हणत आहे त्यांना, वाय थँक्यू, बिकॉज त्या चॅनलला सबस्क्रायबर किती आहेत 51.9K. 51.9K. आणि आपले सबस्क्रायबर किती आहेत 8K. किती 8K. आणि हे किती आहेत 51.9K.
सो तुम्हीच पहा गाईज, लक्षात. सो थँक्यू म्हणणं माझं भागच आहे ना, मी क्लिअर बोलून क्लिअर सांगतोय बरं का तुम्हाला. ओके, सो व्हेरी ओल्ड चॅनल. आता काय ओल्ड चॅनल आहे बरं का, खूप ओल्ड चॅनल आहे. व्ह्यूज वगैरे जास्त भेटत नाहीयेत, पण आता टाकणं चालू आहे व्ह्यूज साठी. आता तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे व्ह्यूज साठी काय काय करत आहेत सगळेजण. लक्षात समजलं तुम्हाला, समजून घ्या तुम्ही. ओके, यानंतर पुढचं भाग आहे. मी मॉर्निंगला एक व्हिडिओ टाकला होता बरं का, मॉर्निंगला व्हिडिओ टाकला होता, त्यामधल्या कीज काय सांगतो तुम्हाला, त्यामधले मेन टॉपिक काय आहेत ते सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही पहा सेम टू सेम, त्यामध्ये एकही इंचाचा फरक नाही बरं का, सेम टू सेम तेवढंच केलेलं आहे आणि तसंच केलेलं आहे बरं का. कीज पहा गाईज, मीच सांगितला होता कट ऑफ 200 ते 220 प्लस, 200 ते 220 प्लस, त्याने देखील ते मेन्शन केलेलं आहे. ओके, यानंतर पहा न्यू कॉलेजची न्यूज मी तुम्हाला अगोदर दिली होती. सर्वात अगोदर तुम्ही सगळे चॅनल वाटलेस तर पहा, सर्वात अगोदर पाथफाइंडर करिअर गायडन्स वरती तुम्हाला नवीन कॉलेजची अपडेट दिली होती. हा माझा 5वा व्हिडिओ आहे नवीन कॉलेज सांगण्यासाठी, पण त्या विद्यार्थ्यांनी आज टाकलेला आहे बरं का. ओके, यानंतर पुढचं पहा, एक्सपेक्टेड BMS च्या 120 स्टुडंट लागू शकतात, हे मी सांगितलं होतं बरं का. तर सेम एक्सपेक्टेड सेम टू सेम 120 त्यांनी पण सांगितलेलं आहे बरं का. ओके, आता मी तुम्हाला किती सीट्स राहिल्यात तेच तिकीट सांगितलेलं आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये खालीवर करून सांगू शकतात, मी नाही काय करू शकत, पण आपलं काम झालं, आपण फेमस झालो, बस झालं. ओके, यानंतर पुढचा भाग आहे, कट ऑफ खाली येण्याची माहिती देखील सांगितली आहे मी तुम्हाला. 100% कट ऑफ खाली येणार. आणि मेन काय सांगतो तुम्हाला गाईज, मेन काय आहे या ठिकाणी, NT1, 2, 3 VJ फिमेलचा कट ऑफ सगळ्यात डाऊन होणार आहे. फिमेलचा कट ऑफ सगळ्यात डाऊन होणार आहे. कशामुळे येणार आहे तुम्ही नक्की विचारा त्यांना, तुम्ही त्या काउन्सिलरला नक्की विचारा की बाबा या कॅटेगरीचा कट ऑफ कशामुळे खाली येणार आहे. आणि तुम्ही मला विचारायचं असेल तर तुम्ही कॉल किंवा मेसेजवरती विचारा, मी त्याच्यावरती सांगणार. मी असं ऑनलाईन नाही सांगणार, कारण की आपले सिक्रेट मी का सांगू, मी शेअर का करू ते तुम्हाला मी नंतर टायमाला शेअर करेलच. नंतर भरे त्याने कॉपी करू, आपल्याला काय करायचं नाही, आय डोंट केअर. लक्षात समजलं तुम्हाला, लक्षात. ओके, सो गाईज लास्ट पहा, 2026च्या विद्यार्थ्यांना एक ॲडवाईस आहे. 2026च्या विद्यार्थ्यांना एक ॲडवाईस आहे, तुम्ही काउन्सिलिंग जर जॉईन करत असताल तर 100% विचार करून जॉईन करा. कारण की कसं आहे, एरा गेरा नतू खेरा, नवीन कुणीही काउन्सिलिंग करत आहे, कुणीही व्हिडिओ टाकत आहे, प्रॉपरली गायडन्स न घेता, इन्फॉर्मेशन न घेता फेकमफाक चालू आहे. वाटलं तर तुम्ही पाहू शकतात, लक्षात. आणि जे आपले फेमस चॅनल आहेत त्यांच्यावरती तर अपडेट येतच नाहीत, ते झोपलेले आहेत, कारण की त्यांचं पोट भरलेलं आहे, मॅनेजमेंटचे ॲडमिशन त्यांनी करून टाकलेले आहेत ऑदर सिटीला, त्याच्यामुळे ते झालेलं आहे. लक्षात समजलं जाऊ द्या, मी त्यांच्याबद्दल नाही सांगणार. आपलं याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. शेवटचा राऊंड आहे, यानंतर आपण 2026च्या नीटला सुरुवात करू. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, इनकेस जर काही विचारायचं असेल कमेंटमध्ये 100% विचारा, कमेंटमध्ये मी देखील तुम्हाला आन्सर करेल, कारण की ते देखील कॉपी पेस्ट करत आहेत, कमेंटमध्ये देखील आन्सर करत आहेत. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.